नमस्कार. आज आपल्या प्रवचनाचा 22वा दिवस. रामा तुझे चरित्र मी कथावे, तुझ्या गायने मी सदा दंग व्हावे. माझ्यावरी दृष्टी सदा असावी, ही एक आस माझी तू पुरवावी. श्रीराम जय राम जय जय राम. गंगा तीरापर्यंत तिघजण हे आलेले आहेत आणि सुमंत मंत्र्याशी आता निरोप घ्यायचा आहे. आणि नौकेने गुहक पहिल्या तीराला सोडणार आहे. त्यावेळेला गुहकाच्या मनात सुद्धा अत्यंत कोलाहल निर्माण झाला आहे. आनंद होतोय की रामांसारख्या व्यक्तीला मदत आपण करतोय, पहिल्या तीरावर पोहोचवण्याचं काम आपण करतोय. जो भवसागर तारून आपल्याला नेणार आहे त्याला आपण पोहोचवतोय पहिल्या तीरावर. हा आनंद आहे. आणि दुःख याच्यासाठी की काय वेळ आली. वनवासात जाण्यासाठी रामांना मला सोडायची वेळ आली, हे दुःख आहे. पण आलेल्या प्रसंगांना तोंड देण्याशिवाय गत्यंतर नाही आहे. रामांना त्यांच्यासाठी आपल्याला त्यांना सोडावंच लागेल. त्यामुळे हे तिघजण नावेत बसलेत. त्यावेळेला रामांनी सुमंताला काही निरोप दिलेत. अयोध्येला गेल्यानंतर काय सांगशील. आणि मग राम नावेत बसलेत. जानकी नावेत बसताना नमस्कार करते नावेला आणि गंगा मातेलाही नमस्कार करते आणि सांगते, हे गंगा माते, माझ्याच कुळातल्या एका राजाने तुला पृथ्वीवर आणली. त्यामुळे पहिलं वंदन. पण तुझ्याच जलावरून आमचा 14 वर्षाचा वनवास संपला की आम्ही येऊ असं शब्द देते. आणि परत अयोध्येला पोचल्यावर खरंच मी तुझी खणा नारळाने ओटी भरीन. आत्ता माझ्याजवळ काही नाही. आता खणा नारळाने ओटी, एवढं ऐश्वर मागे आहे सोडलेलं, आणि ती खणा नारळाने ओटी भरीन असं म्हणते. या खणा आणि नारळाला फार महत्व आहे बरं. आणि तो खण म्हणजे प्लॅस्टिक जरीचा वगैरे खण जर असलेला नाही, प्युअर जर असलेला खण. त्यामुळे जरीचा खण याला महत्व आहे. जरीचा खण म्हणजे ऐश्वर्याचं प्रतीक मानलं जातं. आणि नारळ म्हणजे बुद्धीचं प्रतीक मानलं जातं. त्या बुद्धीवरच मनुष्य सर्व काही जीवनभर मिळवत असतो, प्राप्त करत असतो. हे बुद्धीचं प्रतीक का? याचं कारण विश्वामित्रांनी ज्या अनेक तपश्चर्या केल्या, काहीतरी उद्दिष्ट ठेवून, काहीतरी मनाशी संकल्प करून, ध्येय ठेवून, ठरवून असे तर अशा तपश्चर्या विश्वामित्रांनी केलेल्या आहेत. आणि त्यावेळेला सगळी सृष्टी माझ्या ताब्यात यावी आणि मी सगळं माझ्यावरच सगळं चालावं, माझं सगळ्यांनी ऐकावं, इंद्राची जागा घेण्याची इच्छा त्यांना निर्माण झाली होती. आणि त्या तपश्चर्येत त्यांनी बरंचसं काम केलं होतं. मी प्रतिसृष्टी निर्माण करीन. आणि त्याप्रमाणे त्यांनी बऱ्याच गोष्टी निर्माण केलेल्या होत्या. आपल्याला आजही असं जाणवतं की वाघ, मांजर, हत्तीला तोडीचं कोणी म्हैस, पाल, सरडा, कोल्हा, कुत्रा, बरेच प्राणी आहेत. असे कीटकांच्यात सुद्धा आहेत, पक्ष्यांच्यात सुद्धा आहेत, प्राण्यांच्या बारीक बारीक पाण्यात पोहणाऱ्या म्हणजे उभयचर, जलचर अशा सगळ्या प्राण्यांची प्रतिकृती विश्वामित्रांनी तयार केली होती. फक्त माणूस राहिला होता. ते सुद्धा त्याचं डोकं तयार केलेलं होतं. ते डोकं म्हणजेच नारळ, ज्याला आपण श्रीफळ म्हणतो. त्याच्या शेंड्या ज्या आहेत ते केस होणार होते नंतर. ते 3 जी भोकं असतात त्यापैकी ते 2 डोळे आणि 1 तोंड होणार असतं.
आणि आत पाणी आणि खोबरं आपण खातो, तर पुढे सुधारणा होऊन तो मेंदू झाला असता, माणूस तयार करायचा होता. आणि ज्या वेळेला हे श्रीफळ निर्माण झालं त्यावेळेला मात्र सगळे देवलोक हादरले आणि त्यांच्यात तपश्चर्येत विघ्न आणून तपश्चर्या थांबवली. नंतर प्रतिसृष्टी सगळी निर्माण झालेली होती. आणि म्हणून या नारळाला एवढं महत्त्व आहे की तो माणसाचा मेंदू तयार केला, तो डोकं शिर तयार केलेलं होतं. ते बुद्धीचं प्रतीक म्हणून नारळ आणि ऐश्वर्याचं प्रतीक म्हणून खण. आणि म्हणून खणा नारळाने ओटी भरीन. या दोन्ही गोष्टी स्त्रीच्या आयुष्यात जर असेल तर ती काहीही करू शकते. त्यामुळे खणा नारळाने ओटी भरीन असा शब्द देऊन जानकी नावेत बसली. मन गदगद होत आहे गोहकाचं. गदी माडगुळकरांनी जे पद्य लिहिलेलं आहे त्या पद्यातून असं नौकेला तो म्हणतोय, नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू. गंगेला सांगतोय, हे गंगे ऊर भरून याचं कारण नाही, वाईट वाटून घेऊ नकोस. हे नौके परत फिरू नको, आपल्याला पलीकडच्या तीरावर जायच्यावर. श्रीरामांचे नाम गात या, श्रीरामांना पार करू. असं गदी माडगुळकरांनी फार सुंदर पद्य लिहिलंय. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू. श्रीरामांचे नाम गात या, श्रीरामांना पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. ही दैवाची उलटी रे, माथ्यावरचा ढळवू मेघ. भाग्य आपुले आपुल्या हाते, आपुल्यापासून दूर करू, आपुल्यापासून दूर करू. श्रीरामाचे नाम गात या, श्रीरामांना पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. श्री विष्णूचा हा अवतार, भवसिंधूच्या करीतो पार. श्री विष्णूंचा हा अवतार, भवसिंधूच्या करीतो पार. तारक त्याला तारून नेऊ, पदस्पर्शाने सर्वतरू, पदस्पर्शाने सर्वतरू. श्रीरामांचे नाम गात या, श्रीरामांना पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय जय राम दाशरथी. नौकेला विनंती केली आहे, गंगेला विनंती केली आहे, पण जो तारक आहे त्यालाच आपण तारून नेतोय. ऐल अयोध्या पडे अहिल्या, पहिलं उगवतील कल्पतर. गदी माडगुळकरांची रचना, काय बोलायचं त्याच्यावर. फार सुंदर रचना केली. पावन गंगा पावन नाम, पावन गंगा पावन राम, श्रीरामांचे पावन नाम. त्रिदोषनाशी प्रवास हा प्रभू. त्रिदोष जे दोष आहेत ते नाश करणारा हा प्रवास आहे असं समजा. नाविका आम्ही नित्य स्वरूप, असं उहक म्हणतोय. आणि म्हणून त्या धूनमध्ये, त्या विचारातच की आपण हे करतोय, चांगलं काम करतोय. त्यामुळे मनाने आनंदी होऊन गोहकाने या तिघांनाही पहिल्या तीरावर पोचवलंय. पहिल्या तीरावर हे तिघे पोचेपर्यंत सुमंत ऐल तीरावर उभा आहे. तिथे पोचलेले लांबून बघितले आणि तिथूनच नमस्कार केलाय रामांना.
नौकेतनं उतरल्यानंतर गुहकाला निरोप दिलाय जड अंतःकरणाने. आणि या तिघांची पदयात्रा सुरू झाली. पहिला आश्रम भरद्वाज मुनींचा लागला. त्यांच्या आश्रमात गेल्यानंतर मुनी म्हणाले, रामा, तू काहीही सांगू नकोस, मला सगळं माहिती आहे. अंतर्ज्ञानाने त्यांनी सगळं ओळखलेलं होतं. पण ते रामांना सांगतात की मला एका गोष्टीचं कौतुक वाटतं, जानकीचं. इतकं लहान वय, 19 वर्षाची जानकी वनात जाते त्यावेळेला. इतक्या लहान वयात मागे एवढं सुखाचं ऐश्वर्याचं सगळं सोडून तुझ्याबरोबर ती आली, खरंच कौतुक आहे. जानकीचं कौतुक केलेलं आहे भरद्वाज मुनींनी. एक दिवस मुक्काम केलाय. त्या मुक्कामात भरद्वाज मुनींनी बऱ्याच काही गोष्टी रामाला सांगितल्या आहेत. आणि त्यानंतर साहजिकच दुसऱ्या दिवशी रामाने विचारलं की आम्ही साधारण कोणत्या दिशेने जाऊ की आम्हाला सुकर होईल जाणं. त्यामुळे त्यांनी मंदाकिनी नदीच्या काठावर त्यांना जायला सांगितलं, आश्रम बांधायला सांगितलं, चित्रकूटावर. या चित्रकूटावर तुम्ही व्यवस्थित राहू शकाल आणि तिथलं वातावरण चांगलं आहे, तुम्ही तिथे जा. मार्गदर्शन केलं रस्त्याचं. आणि त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी राम, लक्ष्मण, सीता भरद्वाज मुनींना पदवंदन करून चित्रकूटाकडे निघाले. आणि त्याप्रमाणे चित्रकूटापर्यंत हे तिघजण येऊन पोचलेत. चित्रकूटाच्या पायथ्याशी मंदाकिनी नदी वाहते, त्यामुळे सर्वच गोष्टी सोप्या होतील. साधारण पाणी असतं तिथेच समाज स्थिर होत असतो. नदीकाठीच गावं वसतात. तिथे छानशी अशी जागा पाहून पर्णकुटी बांधायची ठरवली. आता पर्णकुटी बांधायची म्हणजे काही राम लक्ष्मणांना सवय होती, पण आलेल्या प्रसंगांना कसं तोंड द्यायचं हे दोघांनाही माहिती होतं. आणि अयोध्येहून निघताना जी जरीची वस्त्र जानकीची घ्यायला सांगितली होती, त्यासाठी एक संदूक घेतली होती बरोबर. त्या संदुकीत राम लक्ष्मणांचे बाण, जरीची वस्त्र आणि एक कुऱ्हाड आणि एक घागर एवढंच सामान बरोबर घेतलेलं आहे. आणि या कुऱ्हाडीच्या मदतीने, साह्याने त्यांनी छानशी झोपडी बांधलेली. ते ठिकाण पाहून राम असं लक्ष्मणाला म्हणतात, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या मंदाकिनीच्या तटनिकटी, या मंदाकिनीच्या तटनिकटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी. पलाश फुलले बिल्व वाकले, फलातच फलभारे लवले, दिसती नयाना मानव शिवले, दिसती नयाना मानव शिवले, नासैल लतांची कुठे मिठी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी. शाखा शाखावरी मोहळे, मधत्यांच्यातील खाली निखळे, वनसंजीवक अमृत सगळे, वनसंजीवक अमृत सगळे, ठेविती मक्षिका भरून घटी,
या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या मंदाकिनीच्या तटनिकटी, या मंदाकिनीच्या तटनिकटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी. ठिकाण सांगितलंय. किती सुंदर सुंदर फुलांच्या वेली इथे आहेत, किती सुंदर सुगंध सुटलेला आहे. आणि ह्या परिसरात मूकता आहे तरी सुद्धा त्यात रम्यता आहे, शांतता आहे तरी सुद्धा रम्यता आहे. अशा या ठिकाणी झोपडी बांधायला सांगितली. आणि त्यावेळेला खरंच तिथे सुंदर अशी झोपडी पर्णकुटी उभी केली आणि तिथे हे तिघजण राहू लागले. आता हा वनवास सुरू झालाय. आता ह्यात सुद्धा केवढा आनंद आहे. सुरुवातीला रामानं सुद्धा वनात आल्यानंतर भरद्वाज मुनींचा आश्रम सोडल्यानंतर असं वाटायला लागलं की खरंच बरं झालं आपण वनात आलो. माझं ध्येय मला अंशतः तरी थोडं पूर्ण करता येईल, संधी मिळाली मलाही. त्यामुळे राम मनातनं आनंदी होते. सुंदर पर्णकुटी बांधली गेल्यामुळे जानकी सुद्धा आनंदी होती. राम बरोबर असताना दुःख करायचं कारणच नव्हतं. त्यातनं सुंदर पर्णकुटी या दोघांनी बांधलेली आहे आणि तिथे ते राहायला लागले. मनात तिच्या असा निश्चित विचार आला असेल जानकीच्या, वनवास हा सुखाचा सुखाचा सुखाचा, वनवास हा सुखाचा, दिन रात लाभता है सहवास राघवाचा, वनवास हा सुखाचा सुखाचा सुखाचा, वनवास हा सुखाचा. खांबास चार वेळो शाकारणी तृणांची, कानी सुरेल वाणी माझ्याच कंकणांची, कष्टे कमावलेला स्वाद अमृताचा, वनवास हा सुखाचा सुखाचा सुखाचा, वनवास हा सुखाचा. हा वनात राहून सुद्धा ते दिवस इतके सुंदर जात होते. जानकीचे आनंद होत होता आणि तिथे राहून बरेच दिवस तिथे राहावं असा विचार होता. इथे स्थिरस्थावर झालेत राम लक्ष्मण जानकी. पण इकडे सुमंत ज्या वेळेला पहिले तेऱ्यावर राम लक्ष्मण पोचलेत म्हटल्यानंतर हे परतलेत आणि अयोध्येत आले. अयोध्येत आल्यानंतर त्यांना समजलं की आता महाराज कौसल्याच्या महालात गेलेले आहेत. साहजिकच सुमंत कौसल्याच्या महालात गेलेत आणि महाराज झोपलेले आहेत. उठ्या पायथ्याशी दोन्ही पत्नी आहेत, कौसल्या सुमित्रा. सुमंत आलेत म्हटल्यानंतर दशरथाला फार कुतूहल होतं की आता सुमंत मला काय सांगतोय. त्याला सांगितलं तर जानकीला परत घेऊन ये, खरंच आणली आहे का. सुमंत ज्या वेळेला महाराजांच्या पुढे उभे राहतात तेव्हा हात जोडून सुमंत क्षमा मागतो आणि सांगतो की मी सीतामाईंना परत घेऊन येऊ नाही शकलो, त्याबद्दल क्षमा करावी महाराज. आणि त्यावेळेला साहजिकच निरोप देताना रामाने जे निरोप दिलेले होते अयोध्येवासी लोकांसाठी, आईवडिलांसाठी, भावासाठी, पण महाराजच सुमंतांना विचारतात की अगदी निरोप घेताना माझा राम काय म्हणाला रे.
ते निरोप सुमंत महाराजांना सांगतात. काय काय सांगितलंय ते. आणि त्यावेळेला रामाने दिलेले निरोप सुमंत सांगतोय. शेवटी करिता नम्र प्रणाम, बोलले इतुके मज श्रीराम. शेवटी करिता नम्र प्रणाम, शेवटी करिता नम्र प्रणाम, बोलले इतुके मज श्रीराम, बोलले इतुके मज श्रीराम. अयोध्येस तू परत सुमंता, कुशल आमुचे कथुनी ताता, पदवंदन करी माझ्या करिता, पदवंदन करी माझ्या करिता, तात चरण ते वंदनीय रे, शततीर्थांचे धाम, बोलले इतुके मज श्रीराम, बोलले इतुके मज श्रीराम. राजधर्म तू आठव आई, अभिषिक्ता ते गुणवय नाही, दे भरतासी मान प्रत्यही, पटव सुमंता विनयाने, सांगून माझे नाम, बोलले इतुके मज श्रीराम. सांग माऊली कौसल्येसी, सुखात सीता सुत वनवासी, पूजित जातू नित अग्निशी, तुझी श्रवणी सदा सामा, मुनिवर घोषित साम, बोलले इतुके मज श्रीराम, बोलले इतुके मज श्रीराम. जे जे निरोप रामांनी दिले होते ते सुमंतांनी महाराजांना सांगितले. आईला दिलेला निरोप, म्हातारपणी वार्धक्यात कसं वागावं म्हणून राजाला दिलेला निरोप, भरताला पण निरोप दिलाय. सांग जाऊनी कुमार भरता, हो युवराजा स्वीकर सत्ता. कुठेही द्वेष नाहीये, कुठेही राग नाहीये, प्रजाजनांवर ठेवी ममता, भोग सुखाचा अखंड घेई, मनी राही निष्काम, बोलले इतुके मज श्रीराम. भरताला सुद्धा निरोप दिलाय. निष्कामपणे राज्य कर, तुझ्या सुखाचा उपभोग तू आनंदाने घे, पण कर्तव्याला चुकू नको हे सांगायचं आहे. असे सगळे निरोप दिलेत. वार्धक्याचं सार्थक होण्यासाठी अग्नीची पूजा कर, न बोलता जास्त कृती करायची हे सांगितलंय. सगळ्यांना निरोप दिलेत. ते सगळे निरोप सुमंत महाराजांना सांगतात. आणि सुमंत असं म्हणतात की तुम्हाला रामांना पाहायचं आहे का? दशरथ राजाला आश्चर्यच वाटतं. एकदा निरोप देऊन आलाय असं म्हटल्यानंतर, सुमंत एकटे आले म्हटल्यानंतर सुमंत असं कसं विचारतोय? त्यामुळे उठून बसण्याचा प्रयत्न महाराज करतात. सुमंत सांगतात, महाराज तुम्ही पडून राहा, उठू नका, मी तुम्हाला राम लक्ष्मण दाखवतो.
अजूनही वेडी आशा आहे की खरंच राम लक्ष्मण सुमंत घेऊन आले तिघांनाही परत. फार वेडी असते आशा. ही आशा नावाची एक आश्चर्यकारक शृंखला आहे की तिच्यात जोपर्यंत मनुष्य बांधलेला असतो तोपर्यंत तो मुक्त असतो. उलट तर ही आशा नावाची गोष्ट आहे ती फार वाईट. त्याला वाटतं खरंच राम सीता आलेत की काय. आणि त्यावेळेला महाराज उठत असताना उठू नका असं सांगून सुमंत त्यांच्या पुढे झुकतो थोडा आणि सांगतो, महाराज माझ्या डोळ्यात बघा की ज्या वेळेला मी रामांना निरोप दिला त्यावेळेला गंगा तीरी सौमित्री सह उभे जानकीनाथ असं चित्र मी माझ्या डोळ्यात साठवून घेतलंय, ते तुम्ही बघा असं सुमंताला म्हणायचंय. वाल्मिकींची काय कल्पना शक्ती आहे की मी साठवून घेतलेलं चित्र तुम्ही माझ्या डोळ्यात बघा. आपण जे चर्मचक्षुंनी पाहिलेलं वास्तव असतं, जे चित्र असतं, जी घटना असते ती आपण परत परत आठवून ते दृश्य आपल्या डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो, पण ते आपलं आपलं स्वतःलाच. पण इथे सुमंत महाराजांना आपल्या डोळ्यातलं चित्र दाखवतायत आणि म्हणतात पहा. आणि त्या डोळ्यांकडे खरंच राम दिसेल का अशी वेडी आशा असल्यामुळे ते त्या डोळ्यांकडे एकटक बघत असतात. आणि ते बघत असतानाच त्यांचं प्राण उत्क्रमण होतं. राम पाहण्याची इच्छा एवढी मोठी होती की त्या क्षणी डोळ्यात दिसणार नाही हे असं वाटलंच नाही त्यांना की सुमंतांच्या डोळ्यात आपल्याला राम लक्ष्मण दिसतील. आशाळभूत नजरेने नजरेला नजर वेढवली आणि डोळ्यातून प्राण पंचत्वात विलीन झाले. इक्ष्वाकू कुलाचा 79वा राजा अशा प्रकारे हे जग सोडून गेला. तात्काळ वशिष्ठांना बोलवणं गेलं. ऋषी आले आणि मोठ्या लाकडी डोणीत तेलात बुडवून त्यांना ठेवायचं असं ठरलं. कारण काय भरत येणं म्हणजे लगेचची गोष्ट नाही आहे. एकच देशाला दूत रवाना होईल आणि त्यांना घेऊन येईल, तोपर्यंत चांगलं राहिलं पाहिजे म्हणून तेलात बुडवून त्या डोंगीत ठेवलं. मोठी डोंग लाकडी बनवली होती आणि ताबडतोब अश्वपतीकडे दूत रवाना झाला. त्या दूताला मात्र वशिष्ठांनी सांगितलं, इथे काय घडलं हे अजिबात सांगायचं नाही, महाराजांनी बोलवलंय एवढंच सांगायचं. आणि कोणतीही शंका येऊ नये म्हणून त्याच्याबरोबर बऱ्याच गोष्टी, जसं बरोबर घेऊन जातो आपण, काही कुठे जायचं असेल तर त्याप्रमाणे नजराणा पाठवला आणि दूत निघालंय. इकडे भरत आणि शत्रुघ्न विवाहानंतर जे केकस देशाला गेले होते ते अद्याप तिथेच होते. म्हणजे 12 वर्षानंतर आता भरत परत येणार आहे. त्यामुळे बरेच दिवस झाले होते आणि त्याच दिवशी, त्याच्या आदल्या दिवशी भरताला स्वप्न पडतं आणि स्वप्नात त्याला असं दिसतं की महाराजांना कुणीतरी शेंदुराने आंघोळ घालतंय. आणि म्हणून त्याला खूप वाईट वाटतं, दुःख होतं आणि आठवण येते वडिलांची. आणि तो सांगतो, मामा मला लवकर अयोध्येला जायचंय. त्यामुळे अयोध्येला जायची त्यांची तयारी चालूच असते आणि अयोध्येहून खरंच दूत येतो. त्यामुळे भरताला शंका येते काय आहे, पण दूत मनाचं तिखट मीठ लावून काही सांगत नाही. जसं सांगितलं तसंच सांगतो. आणि तात्काळ ते निघालेले आहेत. भरत, शत्रुघ्न आणि युधाजित मामा सुद्धा बरोबर निघालाय. आणि
हे सगळेजण निघालेत. वाटेत कुणीच कुणाशी बोलत नाही. प्रत्येकाच्या मनात इतकं दाटून आलेले, इतक्या शंका आलेल्या आहेत की काय घडलं असेल, पुढे जाऊन आपल्याला काय पाहावं लागणार आहे याच्या विचारातच आहेत. आणि त्यावेळेला अयोध्या नगरी जेव्हा जवळ येते त्यावेळेला युधाजित मात्र उतरून जातात आणि हे दोघं निघतात. आणि उतरल्या साहजिकच आता जातच असताना वाटेत त्यांना शंका येते. कोणीही नागरिक भरताच्या दृष्टीला दृष्टी मिळवू शकत नाही. त्यामुळे भरताला तिथेच शंका येते, काहीतरी विपरीत घडलेलं आहे. आनंदी उत्साहित लोक दिसत नाहीयेत आणि म्हणून शंका येते. आणि ते उतरतात आणि प्रथम कैकेयीच्या महालात जातात आणि शत्रुघ्न त्याच्या मातेच्या महालात जातो, म्हणजे सुमित्रेच्या महालात जातो आणि भरत कैकेयीच्या महालात जातो. आता तिथे गेल्यानंतर त्यांचा काय वार्तालाप होणार आहे हे आपण उद्याच्या प्रवचनात बघणार आहोत. आज आपण इथेच थांबू. श्रीराम जय राम, जय जय राम.